सध्याचा ट्रेंडिंग विषय म्हणजे मोमोज. मोमोजचा व्यवसाय चालू करून तुम्ही लाखो रुपये कमवू शकता, तेही कमी भांडवलामध्ये. फूडबीज घेऊन आले 3 दिवसाचं एकदम बेस्ट ट्रेनिंग, तेही माफक दरामध्ये. यामध्ये 14 ते 15 प्रकारचे मोमो शिकवले जातील. ते कसे विकायचे, त्याच्याबरोबर चटण्या कोणत्या द्यायच्या, ही सगळी माहिती. यामध्ये अंडा मोमो, चिकन मोमो, व्हेज मोमो, सगळ्या प्रकारचे मोमोज, त्याचे वेगवेगळे आकार शिकवले जातील. पत्ता आहे राजारामपुरी 10वी गल्ली, बँक ऑफ महाराष्ट्राच्या समोर, रेमंड शोरूमच्या वर, कोल्हापूरमध्ये. चला तर मग लगेच ट्रेनिंग चालू करूया. दुसरं म्हणजे भाज्यांमध्ये आपल्याला कंपल्सरी लागणाऱ्या भाज्या आहेत. कांदा, साधा कांदा, पातीचा कांदा, प्लस आलं, लसूण, हिरवी मिरची पावडर हे क्रश, ते पण लागेल. आता इथं पण ऑप्शन कसं आहे, तुम्ही हिरवी मिरची वापरू शकतात किंवा ही चिली फ्लेक्स पण वापरू शकता. तुम्हाला काय आवडेल ते. आज आपण दोघं वापरून दाखवणार आहोत. सोया सॉस आणि विनेगर. विनेगर इथं तुमचं लिंबूचंच काम करणार आहे. विनेगर नसेल तर तुम्ही लिंबू जरी वापरला, लिंबाचा रस, तरी चालेल, कारण दोघंही आपल्याला आंबटपणाच देणार आहे. मात्र सॉस कंपल्सरी लागेल. सोया सॉस कंपल्सरी लागेल. त्याला सबस्टिट्यूट काही नाही. याला तुम्ही सबस्टिट्यूट म्हणून लेमन ज्यूस वापरू शकतात. याला पण मिरचीला हिरवी मिरची वापरा किंवा रेड चिली पावडर वापरा. नंतर तुम्ही 2 दिवस, आता टेम्परेचर कसं कोल्ड आहे तर राहील, ही रूम टेम्परेचरला 2 दिवस आरामात राहील. आणि आपण हिला शिजवून घेणार आहोत, त्यामुळे ती राहील. कच्चीला कसं होतं, कच्ची मग जरा बुरशी लागू शकते. परत काही वाटलं लिहावं असं तर तुम्ही तिथं नका लिहू. म्हणजे जे आपल्याला, तुम्ही गॅसवर भाजू पण शकता, जसे वांगी भाजतो आपण, हे ना, जाळी ठेवायची आणि त्याच्यावर भाजायचे. एक 10 ते 15 मिनटं वरचं कवर त्याचं ब्लॅक होईपर्यंत भाजा. पण ही प्रोसेस सोपी आहे. या पद्धतीने बनवा, वेळ पण वाचेल आणि टेस्ट दोघांची सेम येते. काही तेवढा फरक पडत नाही. जरी ते भाजलेलं असलं तर वरचं कवर आपण पील करून फेकूनच देणार आहोत काळं. त्यापेक्षा मग ही प्रोसेस सोपी आहे. आता ह्या आपण 2 प्रकारच्या मिरच्या घेणार आहोत. एक बेडगी लाल मिरची, म्हणजे ही तिखटपणा देईल. ही फक्त तिखट लागेल. चटणी आपल्याला झणझणीत बनवायची ना मोमोची. तर ह्या जवळपास 50 ते 60 ग्रॅम आहेत. हलक्या असतात. 50 ते 60 ग्रॅम ह्या आहेत. ह्या आपल्याला यात टाकायच्या काढून. आणि दुसऱ्या काश्मीरी लाल मिरची, त्या पण एक 8-10 घ्या 1 किलोला. त्या कसं आहे, त्या तिखट नसणार आहेत. तुम्ही 15-20 जरी घातल्या तरी फक्त रंग येईल तुमच्या चटणीला. आलं लक्षात? काश्मीरी 8-10 घाला. 1 किलोचं करणार असाल तर 12-15 जरी घातल्या तरी चालेल, कारण तिखट नाही होत, फक्त रंग. ह्या पण एक 15 ते 20 ग्रॅम घ्या. म्हणजे घरात जे मसाल्यासाठी आपण लाल चटणी पावडर येते, बुक्का म्हणतो, मग तो पण आपल्याकडे 2 प्रकारचा असतोच बघा. एक तिखट असतो आणि एक काश्मीरी लाल मिरची पावडर. मग जेव्हा आपण ही गरम करू आता वाटल्यानंतर, तेव्हा त्या स्टेजला जरी घातल्या पावडर तरी चालेल. म्हणजे ह्या नसतील तरी तुमची चटणी बनेल. टेस्टमध्ये फरक काय होतं, ही आता मी ताजी इथं घालते ना, तर हिचा रंग आणि चव जास्त स्ट्रॉंग होईल. त्याचा थोडासा मग तुम्हाला चटणीचं प्रमाण पुन्हा वाढवावं लागेल. हे आता 10 मिनिटं आपल्याला उकळू द्यायचं आहे. तर हे प्रमाण डबल घेणार आहे. जिथं ॲरोमॅटिक पावडर 1 टेबलस्पून आहे, तिथं आपण 2 टेबल. जर काळी मिरी घालणार असाल तर 2 चमचे पण 1 किलोला खूप जास्त होईल. पण डिपेंड, तुमचा स्पून पण किती, प्रत्येकाच्या स्पूनचं पण मेजरमेंट वेगवेगळं असतं. टेबल स्पून, आता हा टेबल स्पून थोडा मोठा आहे, तुमच्या कदाचित त्याच्यापेक्षा छोटे असतील, तर तुम्ही 1.5च घाला. आता हे 2 घालेल तर खूप झणझणीत होईल, म्हणजे घशात तिखट लागेल. तर त्यामुळे मी ही 1च चम्मच घालेल, 1 किंवा हाफच. आणि जर मी पांढरी मिरी पावडर वापरेल तर मी ती 1.5 घालू शकेल, 1 किंवा अजून थोडीफार वर चालेल. हे लक्षात ठेवा, स्पूनचं प्रत्येकाचं माप किचनमधलं वेगवेगळं राहतं. आणि हा अंदाज ना, जोपर्यंत तुम्ही घरी जाऊन करून बघत नाही, तोपर्यंत तुम्हाला अंदाज येणार नाही. कंपल्सरी काढून घ्या. पण जर एकदम बारीक पावडर, एकदम पेस्ट, म्हणजे मसाला वाटतो ना आपण मसाल्याच्या भाज्यांचा, तसा बारीक होणार आहे. त्यामुळे याच्यातल्या बिया, स्किन नाही पण पील केली तरी चालणार आहे. आणि हे सगळं थोडंसं वाफ काढून घ्या. बॅच आपण यात तुम्हाला कोथिंबीरच्या काड्या पण घालू शकतात. काड्या घाला. हे लसूण आहे आपला 100 ते 110 ग्रॅम आणि आलं आहे 50 ते 60 ग्रॅम. थोडासा बिटाचा तुकडा घालते तुम्हाला दाखवण्यासाठी. हे आता मिक्सरला अगदी बारीक फिरवायचं. घातलं आणि वाटून घेईल. परत काहीही वापरायची गरज नाही चटणीला. जिरं मोहरी यात काहीही जाणार नाही. डायरेक्ट मी आहे तसं कढईत, ज्या भांड्यात तुम्हाला तिला स्टर करायचे आहे त्या भांड्यात डायरेक्ट टाकून घ्या. हे बघा, मला घट्ट वाटते तर मी थोडंसं
जर समजा तुमचं हे पाणी नसेल, संपून गेलं असेल, तर तुम्ही नॉर्मल वॉटर घाला. हां तिथं ते पॅकेट काश्मीरी लाल मिरची सगळं नाही. तर यात आता मीठ, एक चम्मच. पुन्हा मी टेस्ट करून बघेन. मला वाटलं ही फिक्की तुम्हाला टेस्टला देईल, तुम्ही सांगाल की ही फिक्की आहे तर आपण मीठ घालू. तुम्हाला सगळ्यांना ती व्यवस्थित लागली तर आपण मीठ घालणार नाही. मी अगदी तुम्हाला दाखवण्यासाठी थोडंसंच घालते. तुम्ही जर हे हो याच्यात पण मीठ असतंच. हे बघा मी अगदी थोडासा घातला. मी 2 चमच्याचं घालेल तर ही मरून रंगाची होऊन जाईल. लाल रंग मरून मध्ये कन्वर्ट होईल. हां अर्धा स्पून बस झालं. शक्यतो नाही घातलं तरी चालणार आहे, पण तुम्हाला मी दाखवण्यासाठी घातलाय. हां आता साखर द्या थोडी. ही गेली आपली. बघा मी आता एकच घातला, हे मोठा स्पून आहे म्हणून मी एक खूप झाला. हां आणि काश्मीरी लाल मिरची आता ही बघा, ही मी 2 चमचे घातली तरी चालणार आहे. ही तिखट नाहीये, कुठल्याही कंपनीची घ्या काश्मीरी लाल मिरची. तुमची घरातली जरी असेल तरी तुम्ही अख्ख्या मिरच्या जरी वापरल्यात तरी चालणार आहे. 2 चमचे मी घातली. व्हिनेगर घालते. तुम्ही शिजवताना घातलं तरी चालेल. हां 2 टेबलस्पून. हां आता ही चटणी मिक्स करून मी खाऊन बघेन. गोड हवी का कशी आहे अशीच हवी. कांदा पात घातली थोडीशी अगदी, आणि थोडी मी कोथिंबीर घातली. ही झाली आपली मोमोची चटणी. जवळपास 12 ते 15 प्रकारचे मोमोज शिकणार आहोत. त्याच्यानंतर आले लसूण पेस्ट टाकली. ठीक आहे. रेट आता तुम्ही रिच एरियात विकत असाल तर तुम्ही 30 प्लेट 100 रुपयाला विका. तुम्ही कुठल्या एरियात टाकताय, तुम्ही रस्त्यावर ठेल्यावर टाकत असाल रस्त्याच्या कडेला, तर तुम्हाला काहीही मॅनेजमेंटची गरज नाही. तुम्ही फक्त एक टेबल ठेवणार आहात, इलेक्ट्रिसिटी जात नाही तुमचं, म्हणून ती तुम्हाला 80 रुपयाला परवडेल. 60 रुपयाला सुद्धा परवडेल. बऱ्याच ठिकाणी 50 रुपयात पण देतात. 50 रुपयात सुद्धा, पण तेवढं देऊ नका कारण तुम्ही एकट्या मेहनत करणार आहात. रॉ मटेरियलपेक्षा तुमच्या मेहनतीचे पैसे निघू द्या. आलं लक्षात. आता मी अगदी थोडंसं तेल घातलंय बघा. परत तुम्ही वाटलं तर ब्रोकोली घालू शकता. अर्धा किलो मिरची, त्याला पाव किलो किंवा 200 ग्रॅम लसूण आणि 100 ते 150 ग्रॅम आलं. आलं नेहमी लसणापेक्षा थोडं कमी घ्यायचं आहे. हां हो हे तेच लसूण. हां हे 1 किलोचं प्रमाण आहे. हे बघा अर्धा किलो मिरची घ्या. हे आता आम्ही सगळ्या फ्लेवरचं एकदम बनवून ठेवलंय. हां सगळ्या फ्लेवरसाठी हां हे मी मिक्स केलं. आता माझी मिरची तिखट नाही खूप, तर मी थोडंसं. आणि आता कांदा आपण जसं गाजर आणि हे पाव किलो घेतलंय. 1 किलो कॅबेजला पाव किलो गाजर आणि पाव किलो शिमला मिर्च, तर कांदा पण आपल्याला पाव किलो घ्यायचा आहे. आणि याचा आपल्याला रंग बदलू द्यायचा नाहीये, कारण हे आपल्याला गोल्डन ब्राऊन किंवा तांबूस रंगावर करायचा नाही. फक्त याचा कच्चेपणा काढण्यासाठी ही प्रोसेस. आता तुम्हाला जर हे करायचं नसेल तर तुम्ही हे असंच्या असं यात सुद्धा घालू शकता डायरेक्ट. मग तेच की थोडं कच्चं लागतं, मग लसूण आलं तोंडाखाली आलं की ते उग्र लागतं. काही लोक असंही घालतात. आता मी याचा रंग गुलाबी होऊ देणार नाही किंवा हे पण सॉफ्ट होऊ देणार नाही. फक्त 1-2 मिनिटं सॉटे करायचंय. तेल बघा आपण अगदी कमी घातलं होतं, फक्त हे खाली जळू नये म्हणून तेल घातलंय. यात मी बटर घालून घेते. जर तुम्हाला थोडी बटरी टेस्ट द्यायची असेल तर. नाही घातलं तरी चालतं. ऑप्शनल आहे. आता ते भाज्यांचं पाणी पिळायचं. मी दाखवते पिळायची प्रोसेस. मीठ लावून ठेव म्हणून निघालं. हे बघा असं पिळून काढा, किंवा तुमच्याकडे जाळीची चाळणी असेल चाळणी, हे पाहिजे ही चाळणी द्या नाही तर दुसरी द्या. तेवढं घट्ट हाताने पिळा. कापड घ्या, मस्लिन क्लॉथ घ्या, आणि मी डायरेक्ट यात घालते बघा. कारण आपली फोडणी तयार झाली आता ही. मी यातच घालते. नाही पांढरी मिरी पावडर असेल किंवा तुम्ही ग्रॅम मध्ये लिहायचं असेल तर ही आता जर मोजली तर ही 50 ग्रॅम भरेल आरामात. ही 50 ग्रॅम भरेल जर वजन काट्यावर मोजून बघितली तर. हे 1 किलोचं सारण आहे आपलं. हे सारण तयार झाल्यावर जर मोजलं तर हे 1 किलो भरेल. ॲरोमॅटिक पावडर. आता चिली फ्लेक्स बघा मी इथं घातल्याने, कारण आपण हिरवी मिरची घेतली. तुम्हाला किंवा 2 चम्मच, तुम्हाला किती स्ट्रॉंग किती तिखट हवा
त्याप्रमाणे ही घालू शकतात. पण आपण हिरवी मिरची ऑलरेडी घेतली म्हणून मी ही घालत नाही. आपण दुसऱ्या फ्लेवरमध्ये टाकू, हिरव्या मिरचीच्या ऐवजी ही टाकू. हां, चिली फ्लेक्स आहेत तिथं लिहिलेल्या. झालं, टाकले आपण. हे आहे ऑरिगॅनो. हे बघा, ऑरिगॅनो पण मी 1 चम्मच टाकले. सोया सॉस मी दुकानांचे नावं सांगते. हे सगळं साहित्य कुठले शॉप आहेत कोल्हापुरातले ते पण सांगते. ऑनलाईन पण सगळं मिळतं, पण आयत्या वेळेस काही लागलं तर तुम्ही लोकल शॉपमधनंच घ्या, सगळीकडे मिळतं. कोल्हापुरातले मी ॲड्रेस सांगते तुम्हाला. आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता यात साधा पातीचा कांदा घालायचा आपल्याला. घालते आहे, जशी आपण कोथिंबीर घालतो तसा. तुम्हाला किती हवा बस. हां, आणि ग्रॅममध्ये हवा असेल तर 1 किलोच्या सारणाला 200 ग्रॅम पातीचा कांदा घाला. थँक्यू. कॉलीफ्लावर जी असते ती पण हे करा, मिक्स करा. कांदा म्हणजे एकाच वेळी तो टाकलेला होता, तो 1-2 मिनिटं आपण परतून घेतला. 50 ग्रॅम 1 किलोला. हां, थोडे दाणे दिसायला हवे म्हणून मीठ घालायचं नाही. मीठ घाताला इकडे तुमचं सारण अजून काम चालू आहे. कलर आपला येलो होणार आहे. आता हे पहा, आपला फक्त जो चीज कॉर्नवाला आहे ना तो येलो भिजणार आहे आपला, येलो कलर. हा पहिले आता आपण प्लेन बनवतोय पांढरा. आता बघा, यात मीठ नाही घातलं तरी चालणार आहे. आपल्याला लागतं म्हणून मी घालते, नाही घातलं तरी चालणार आहे. हां, लागता लागता पाणी घालणार आहोत आपण. आणि जितका कडक भिजवता येईल, लाईक उडदाच्या पापडांचा गोळा असतो बघा, अगदी टणक दगडासारखा, तसा आपल्याला भिजवायचा आहे. कारण काय होतं, जेव्हा तुम्ही 50, 100, 200 मोदक हे मोमो बनवतात तेव्हा तो शेवटचा मोमो वळेपर्यंत हे पीठ थोडं सॉफ्ट झालेलं असतं. म्हणून सुरुवातीलाच जर तुम्ही अगदी सॉफ्ट भिजवून घेतलं तर ते शेवटच्या याच्यापर्यंत मग त्यात परत मैदा ॲड करावा लागतो. त्याला आहे सोल्युशन आहे. जर पातळ झालं तर तुम्ही परत मैदा ॲड करू शकतात, पण शक्यतो घट्ट भिजवा. मग कोणी सांगेल नाही तेल टाकायचं थोडं सॉफ्ट राहतं, काही नाही होत. काही तेल वगैरे घालायची गरज नाही. मी 1000 मोमो बनवले तरी मी तेल वगैरे काही टाकत नाही. आहे तसे ते छान राहतात. तर तुम्ही मशीनमध्ये याला मळू शकता, पण परत मशीनमधनं याला खाली काढून मळावाच लागतो. झाल्यावर मी सरांना बोलवते टेस्टिंगला. 2 हातांनी मळा चांगलं ताकद लावून. चार्जेस लागतील ना, त्यामुळे गोल करण्यावर एनर्जी वाया घालवू नका. हां, तर याचा फायदा काय होईल की मोमो बंद करताना पीठ नसल्यामुळे तो इझी पटकन बंद होईल. पीठ लावलं ना तो चिटकणार नाही. मग तुम्ही परत पाणी घ्याल, पाणी लावाल, ती एक प्रोसेस वाढेल आणि वेळ जाईल. हां, हा थिकनेस तुमचा 0.0 mm. आता हा मध्ये हा तुम्ही मोजायचं म्हटलं तर हा मोजूच शकणार नाही की अर्धा सेंटीमीटर आहे की 1 सेंटीमीटर. हां, एकदम हे बघा, खूप बारीक पण नाही आणि माझी पारी कुठून पण बघा हातात घेऊन सगळीकडे एकसारखी लागेल तुम्हाला. ही पारी अशी 4 बोटांवर पकडली. स्पून घ्या. आता हे जर 12 ग्रॅमची आहे तर हे कमीत कमी 10 ग्रॅम घ्या, किंवा 12 ग्रॅम घेतलं तरी चालेल, पण 12 ग्रॅम झालं तर तुम्हाला तो बर्न करता येणार नाही, ते बाहेर येईल. म्हणून सुरुवातीला तुम्ही बिगनर्स आहात तर हे 10 ग्रॅम घ्या. आता तुम्ही म्हणाल हे मी 10 ग्रॅम मोजून घेत जाऊ का प्रत्येक वेळी, तर गरज नाही. इथं कळतं, इथं कमी हे वाटलं तर ॲड करा, जास्त झालं तर इथून जरासं काढून घ्या. हां, पण असं पण नका करू की मी अगदी 2-3 ग्रॅम सारण भरलं 10-12 ग्रॅमच्या. आता हे बघा, हे खूप झालं तर मला वाटतंय की माझा मोमो वळणार नाही, तर मी हे कमी करून घेतलं. आता मी जो पहिला शेप दाखवते तो बघा आधी. हां, कठीण वाटेल पण तो सोपा आहे करायला. इकडे हे 3 फिंगर यूज करायचे तुम्हाला. हे बघा, याला मी पिंच केलं इथं, नंतर मी इकडे पिंच केलं, एका बोटाचं अंतर सोडून द्या असं, आणि इकडे मी पिंच केलं. हे पहा, हे माझं हे बोट जातं आहे. आता हे दोघं मी इकडे जोडून, हे बघा कळीचा आकार तयार झाला, पाकळी, हे जोडले. आता याला मी असं आत ढकलून दिलं. इकडनं एक पिंच घेतली मी, इकडची एक पिंच घेते, परत ह्या 2 पिंच मी जोडून देते, पुन्हा त्या मी अशाच टाकते, पुन्हा इकडनं एक पिंच घेतली, हां, इकडनं एक पिंच, ह्या दोघं जोडल्या पिंच. हां, सारण बाहेर येत असेल तर ह्या अंगठ्याने याला आत प्रेस करत जा. परत ही पिंच मी अशी दाबून दिली, पुन्हा इकडनं एक पिंच घेतली मी, ही पा, इकडनं ही एक पिंच घेतली, परत ह्या एकत्र केल्या, आणि हिला खाली दाबायला विसरू नका. ही जी वेणी दिसते ना ती मध्ये दाबल्यामुळे ती वेणी येते. हां, ही दाबली, परत ही एक पिंच केली, परत ही एक पिंच केली, परत ह्या दोघं एकत्र केल्या आणि तिला मध्ये दाबली. हां, हा सगळ्यात सुंदर शेप आहे मोमोचा.
वाटताना हा कठीण वाटतो, पण सगळ्यात फास्ट होणारा आणि सगळ्यात दिसताना अट्रॅक्ट यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मोमोचे शेप एकदम व्यवस्थित अगदी हाताला धरून शिकवण्यात आलेले आहेत आणि विद्यार्थ्यांनी हे मोमोचे शेप आहेत ते करायला चालू सुद्धा केले. त्यांना जमत आहेत. जरा प्रॅक्टिस केली तर लगेच खूप छान छान मोमोज ते तयार करू शकतात. अगदी मशीन सारखे घरच्या घरी किंवा व्यवसाय सुद्धा करू शकतात. बघा किती छान शेप केलेले आहेत. हे तळण्यासाठी आणि शिजवण्यासाठी दोन्हीसाठी वापरू शकतात. विद्यार्थी आता स्वतः हे मोमोचे शेप तयार करत आहेत. त्याला काय आपल्याला आता हा कसं हा जास्त लांबकोळा झाला. आणि त्यानंतर मोमो कसे स्ट्रीम करायचे ते शिकवलं. त्यानंतर भांडी कोणती वापरायची तेही सांगितलं आणि त्याचबरोबर मंचुरियन मोमोची ग्रेव्ही कशी करायची हे सुद्धा शिकवलेलं आहे. परिपूर्ण ट्रेनिंग घेण्यासाठी नक्कीच फूडबीजला कॉल करा आणि तुमची सीट बुक करा. हे सगळे मोमो आता रेडी झालेले आहेत. वेगवेगळ्या फ्लेवरचे मोमो, वेगवेगळ्या रंगाचे मोमो या ठिकाणी मिळत आहेत. मोमोच्या व्यवसायामध्ये गार्निशिंग सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. त्यामुळे गार्निशिंग कसं करायचं, त्यासाठी कोणते पदार्थ वापरायचे हे सुद्धा शिकवलेलं आहे. त्यात आम्ही इथं बनवले आहेत मशरूम मोमोज, इकडे आहे एग मोमो, हे अंडा मोमो आहेत. त्यानंतर आहेत आपले हे मिक्स, त्यात कुरकुरा, पालक, तवा फ्राय किंवा तंदूर फ्राय म्हणू शकतात. हा आहे आपला सोया खिमा मोमो. त्यानंतर हा झाला आहे चिकन खिमा मोमो. हा आहे आपला मंचुरियन मोमो विथ ग्रेव्ही. नंतर हा कुरकुरा, हा चीज कॉर्न आहे. हा आहे आपला तंदुरी मोमो. त्यानंतर आहे पालक, याला सुद्धा आपण नॅचरल पद्धतीने ग्रीन कलर दिला आहे. हा आहे तुमचा कुरकुरा मोमो आणि हा आहे चीज कॉर्न विथ फ्राय. ट्रेनिंगसाठी आलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी या रेसिपी स्वतः टेस्ट केल्या आणि ट्रेनिंग बद्दलही रिव्ह्यूज दिले. यामध्ये मी स्वतः बनवलं, पण प्रॅक्टिकली मी स्वतः अनुभवलं, जेणेकरून मला पुढं व्यवसाय सुरू करण्यासाठी जे मदत होईल मला. माझं नाव रोहन मोहिते, मी कोल्हापूरचाच आहे, इंजिनियर आहे. आज मोमोजचं ट्रेनिंग आमचं झालं, 2 दिवस झाले. रेवती मॅमनी खरं म्हणजे पूर्ण आउट ऑफ द वर्ल्ड शिकवलं. आम्हाला काहीच त्यातल्या टिप्स माहीत नव्हत्या, पण आज आम्हाला कळालं की मोमोज कसं करायचा. कालपासून मी इथे फूडबीजमध्ये मोमोजच्या ट्रेनिंगसाठी आलेली आहे. माझं स्वतःचं कॅफे आहे इचलकरंजीमध्ये DKT कॉलेजमध्ये. मोमोज मी कॅफेत बाहेरून घेत होते, फ्रोझन मोमोज. तर मला त्यामुळे इच्छा होती की आपण स्वतः मोमोज शिकायचे आहेत. तर रेवती मॅमने कालपासून खूप छान मोमोज शिकवले आणि मोमोजचे पूर्ण म्हणजे सॅटिस्फाईड आहे मी या क्लासमध्ये. आणि मी हा नवीनच स्टार्टअप माझा करत आहे बिझनेसचा, आणि फूडबीजचे मी धन्यवाद आहे. आता रेवती मॅमने जे शिकवलं त्या रेसिपीप्रमाणे आम्ही इन हाऊस मोमोज बनवायचा प्रयत्न करणार आहे.